5 तारखेला शेतात आम्ही काम करत असताना आवाज आला झाडं तोडण्याचा, म्हणून आमचा भाऊसाहेब साहेबराव उमरे गेला असता आमच्या बांधावरील चन्नाची झाडं होती, जे की 7-8 वर्षाच्या पूर्वीची झाडं, म्हणजे साधारणतः बुंदा त्याचा अशा आकाराचा होता. तर त्यांनी ते तोडायला चालू केलेलं होतं. तर त्यांनी 2 झाडं तोडली होती, तिसरं झाड तोडण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळेला विचारलं असता त्यांना म्हणलं की बाबा ही चन्नाची झाडं का तोडताय तुम्ही, परवानगी वगैरे काय घेतली का, आमच्या रानातली कशाला तोडताय. त्यावेळेला त्यांनी म्हणले तुझा काय संबंध नाही आमचा, असं तसं त्यांनी आम्हाला बरोबर हुज्जत घालायला चालू केली आणि शिवीगाळ करायला चालू केली. तुझा संबंध नाही, आम्ही काय तोडणार, तुला काय घेणं नाही ती कर, तुला केस करायची कर, आमचं काय कोणी करू शकत नाही. मग यानंतर आम्ही काय केलं किंवा आपल्या गावातील पोलीस पाटील यांना आम्ही संपर्क साधला. पण त्यांनी लातूरला असल्यामुळे आम्ही डोके पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. तर त्यांनी आमची रीतसर तक्रार ही नोंदवून घेतली. मग परत आम्ही काय केलं की वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. तर त्यांना सांगितलं की बाबा असं असं आमची चन्नाची झाडं जी आहेत तर हे तोडून घेऊन जात आहेत, तर याची आम्हाला रीतसर तक्रार द्यायची आहे, तर आम्ही तुमच्याकडे यावं का. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही आत्ता तक्रार देण्यासाठी येऊ नका, पोलीस स्टेशनला पहिली तक्रार द्या आणि नंतर आमच्याकडे या, वाटल्यास 2 दिवसानंतर या, आम्ही आता सध्या नाहोत. असं करून त्यांनी आमची तक्रार घेण्यास पहिल्यांदा टाळाटाळ केली. परंतु आज संपर्क केला असता त्यांनी आता सांगितलं की आम्हाला सोमवारी, आज सुट्टी आहे, सोमवारी या रीतसर तक्रार त्यांची नोंदवली जाईल. पुढील तपास आम्ही करतो.